भाजपच्या महिला सरपंचाच्या पतीनं अर्नाळ्यामध्ये एका रिसॉर्टमध्ये फायरिंग केलेली आहे। उत्साहाच्या भरात ही फायरिंग केलेली आहे आणि अर्नाळा पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। याचं नाव आहे मंगळवारी रात्री भिवंडीतून आलेल्या पर्यटकांची रिसॉर्टमध्ये पार्टी सुरू असताना संदेश गुरव याने बेकायदेशीर गावठी पिस्तूल हवेतून गोळीबार केला। गस्तीवरील पोलिसांना गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सुरुवातीला गोळीबार न झाल्याचे सांगण्यात आले। मात्र पाहणी दरम्यान रिकामे कारतूस आढळून आल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली। त्यात गोळीबार झाल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी शस्त्र अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। वापरण्यात आलेले पिस्तूल हे बेकायदेशीर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे ज्या आरोपीला अटक करण्यात आलेला आहे तो भिवंडी तालुक्यातील कवाड खुर्द ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचाचा पती आहे संदेश गुरव। त्यामुळे एकीकडे याच्यात कुठेतरी राजकीय हस्तक्षेप देखील होणार असं बोललं जाते, परंतु एका महिला सरपंचाचा पती जर अशा प्रकारे उत्साहाच्या भरात गोळीबार करत असेल, ते देखील त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लायसन देखील नाही, त्यामुळे यांच्या डेअरिंगला काय म्हणावं हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। यावर अर्नाळा पोलिसांनी काय म्हटलं आपण ऐकत। सुमारे 1:30च्या सुमारास म्हणजे आज पहाटे 1:30च्या सुमारास एका व्यक्तीने तुलसी रिसॉर्ट आहे कळंब बीचवर, इथे फायरिंग केल्याचा आवाज आमच्या बीट मार्शलला आला। बीट मार्शल तिथे गेली, त्यांनी व्हेरीफाय केलं तर पहिल्यांदा ते अशी कुठली घटना घडली नाही असं सांगितलं त्यांनी। त्यानंतर मग आमचे नाईट ऑफिसर तिथे गेले, त्यांनी पाहणी केली असता त्यांना एक काडतूस खाली केस भेटली। त्यानंतर सखोल चौकशी केल्यानंतर असं निष्पन्न झालं की तिथे एक वेपन म्हणजे गावठी कट्टा होता आणि एका माणसाने म्हणजे हर्ष फायरिंग म्हणतात त्याला, असं टर्म आहे की उल्हासच्या जास्त अतिउत्साह होऊन त्याने तो फायर केला होता हवेमध्ये, असं दिसून आले तपासात। फायरिंग करणारा जो व्यक्ती आहे तो संदेश गुरव नावाचा व्यक्ती आहे। 32 वर्षाचा व्यक्ती असून तो भिवंडी येथे राहणार आहे। तो त्याच्या मित्रासोबत म्हणजे रिसॉर्टमध्ये पार्टी करण्यासाठी आणि राहण्यासाठी आला होता। प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की म्हणजे उत्साहाच्या भरात त्याने ते हवेमध्ये फायरिंग केलेली आहे। त्याचं बॅकग्राऊंड तो भिवंडीमध्ये बिल्डिंग मटेरियलचा सप्लायर आहे आणि अजून त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे, त्याबाबत आम्ही खात्री करत आहोत। पॉलिटिकल टच मध्ये त्यांच्या घरात त्यांची मिसेस काही सरपंच असल्याचं आम्हाला प्राथमिक माहिती आहे, त्याबाबत खात्री करणार आहोत।